बालमित्रांनो, नमस्कार. बालमित्रांनो, गेले 4 महिने आपली शाळा बंद आहे. मात्र आपला अभ्यास ऑनलाईन चालू आहे. यालाच मदत मिळावी म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंगच्या माध्यमातून आपण व्हिडिओ थ्रू भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आज आपण परिसर अभ्यास इयत्ता 5वी या विषयाचा अभ्यास करणार आहोत. आपला घटक पाहूया. परिसर अभ्यास भाग 1 यामध्ये आज आपण आपले घर व पर्यावरण याचा पुढचा भाग अभ्यासणार आहोत. The only wealth we can leave for our future generation is environment. आपल्या भावी पिढीसाठी आपण जर काही संपत्ती ठेवणार असू तर ती म्हणजेच हे शुद्ध निरोगी पर्यावरण. आणि यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? प्लांट अ ट्री. सो द नेचर इज अवर सायलेंट फ्रेंड अँड फॅमिली. इट प्रोटेक्ट्स अस इफ वी प्रोटेक्ट इट. आणि म्हणूनच या पर्यावरणाची काळजी घेण्याच्या दृष्टीने आपण आपली घरं, आपलं वातावरण कसं शुद्ध ठेवू आणि त्यासाठी काय प्रयत्न करायचे आहेत ते आपण बघत आहोत आपले घर व पर्यावरण या भागामध्ये. प्रत्येकाला अन्न, निवारा, हवा, पाणी आणि वस्त्र याची गरज असते. प्रत्येकाचे ते हक्क आहेत. आपण मागील भागात बघितलं की या गरजांची पूर्तता करणं किंवा या गरजा मिळणं ही प्रत्येकाची आवश्यकता आहे, प्रत्येकाचा तो हक्क आहे. मग सर्वांनाच या गोष्टी मिळतात का? होऊ शकत नाही. तर निवारा ही गरज प्रत्येकाची का पूर्ण होत नाही त्याची कारणं आपण मागील भागात बघितली. निवारा नसलेले लोक म्हणजेच बेघर लोक हे आपल्याला रस्त्याच्या बाजूला, रेल्वे स्टेशनवर, ब्रिजवर, पडक्या इमारतींमध्ये या ठिकाणी आढळतात. आणि याची कारणं म्हणजे अपुरे आर्थिक उत्पन्न, बेरोजगारी, त्यानंतर परवडणाऱ्या घरांचा अभाव, गरिबी, नैसर्गिक आपत्ती, शारीरिक व मानसिक आजार. आणि या कारणांमुळे कशा प्रकारे लोक बेघर होतात हे आपण मागील भागात बघितलं. तर बेघर असणे ही एक सामाजिक समस्या झालेली आहे. त्याचबरोबर अन्न, स्वच्छ पाणी, निवारा व शिक्षण हे आपले हक्क आहेत याची आपण जाणीव ठेवली पाहिजे. तर आणि या हक्कांची पूर्तता करण्यासाठी सरकारने जी काही आपल्याला मदत दिलेली आहे किंवा जे काही आपल्याला उपाय दिलेले आहेत त्यांचाही आपण उपयोग केला तर आपल्या या गरजांची पूर्तता होऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, इमारतीचे बांधकाम जर चालू असेल आणि त्या ठिकाणी तुम्ही नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की इमारत बांधणीसाठी म्हणजेच घर बांधणीसाठी कोणकोणतं साहित्य आपल्याला लागतं. मग हे जे साहित्य लागतं या साहित्याचा मूळ स्रोत कोणता आहे? The things that we require and that things are made up from. So सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही बघितलं असेल तर लोखंड. आणि हे जे लोखंड आपल्याला
उपलब्ध होतं. ही आहेत लोह खनिजे, लोह ऑक्साईड खनिज, हेमॅटाइट, मॅग्नेटाइट यासारख्या खनिजांपासून आपल्याला लोखंड मिळतं. आणि या लोखंडाचा उपयोग इमारतीच्या बांधकामामध्ये तुम्ही बघितलं असेल तर अगदी सुरुवातीला इमारत उभी राहताना सुद्धा यांचा वापर केला जातो. ज्या सळ्या तुम्ही बघतात, पिलर्स जे उभे केले जातात ते या लोखंडाच्या मजबूत अशा बांधकामाने सळ्यांनी हे पिलर्स उभे केले जातात. त्याचबरोबर पिलर्स उभे राहिल्यानंतर भिंत बांधणीसाठी विटा वापरल्या जातात. तर विटा या कशा बरं तयार केल्या जातात? मूळ स्रोत काय आहे विटा तयार करण्यासाठी? आपल्याला काय बरं आवश्यक आहे? येस, माती. तर बघा, माती किंवा लोह खनिज ही आपल्याला कुठे बरं मिळतात? निसर्गामध्ये मूळ स्वरूपात आढळतात आणि त्यांचा उपयोग करून मग माणसाने मातीपासून विटा तयार केल्या, लोखंडापासून सळ्या, ग्रिल्स, दरवाजे, गेट हे सगळं तयार केलं जातं. अजून कोणकोणतं साहित्य लागतं बरं? थोडासा विचार करा. तुमच्या आजूबाजूला बांधकाम जेव्हा चालू असेल तेव्हा नजर टाका. बालमित्रांनो, वाळू, कौलं, बरोबर? ही पण आपल्याला लागते. मग ही वाळू आपल्याला कुठून बरं मिळते? तर बघा, समुद्र किनारी आपल्याला फिरायला गेल्यानंतर ही वाळू नजरेस पडते. तर नदी, समुद्र यांच्या किनाऱ्यापासून ही वाळू मिळते. स्थानिक दगडांचंच हळूहळू काय होतं? या वाळूमध्ये रूपांतर होत असतं. तर कौलं जी आपल्याला मिळतात, ही कौलं मातीपासून तयार केली जातात. म्हणजेच पुन्हा ही वाळू, दगड, माती हे काय झाले? निसर्गामध्ये असणारे मूळ स्रोत झाले. आणखीन काय लागतं? येस, लाकूड, काच. आपण बघितलं मागील भागात, काही भागांमध्ये ज्या ठिकाणी भूकंप वगैरे होतो अशा ठिकाणी लाकडाची घरं मोठ्या प्रमाणावर बांधली जातात, कारण ती हलकी असतात. तर लाकूड सुद्धा घर बांधणीमध्ये महत्वाचं काम करतं. तर हे लाकूड प्रामुख्याने आपल्याला कशापासून मिळतं? येस, ऑफकोर्स, फ्रॉम ट्रीज. झाडांपासून, वृक्षांपासून आपल्याला लाकूड उपलब्ध होतं. त्यानंतर काच. खिडक्या बनवण्यासाठी काचा लागतात, बरोबर? तर ही काच जी आहे ही प्रामुख्याने बघा, चुनखडक, वाळू आणि केओलिन मातीपासून काच तयार केली जाते. मग काच तयार करण्यासाठी आपल्याला कोणकोणते घटक लागतात? तर वाळू, चुनखडक, केओलिन माती. बालमित्रांनो, हे सुद्धा घटक आपल्याला निसर्गातच मिळतात बरं का. तर बघा, कोणतेही मानवाने नवीन नवीन शोध लावले, काच तयार केली, विटा तयार केल्या, परंतु त्या तयार करण्यासाठी मूळ आपल्याला जे नैसर्गिक स्रोत जे लागतात ते निसर्गातूनच मिळत असतात, पर्यावरणातूनच मिळत असतात. अजून काय बरं लागतं बघा घर बांधणीसाठी? खडी, पत्रा. मग खडी जर बघितलं तुम्ही तर अशा प्रकारे बघा, लोखंडाच्या त्या चौकोनांमध्ये ते फिक्स बसण्यासाठी खडी आणि सिमेंट याचं मिश्रण तयार करून ओतलं जातं. तर ही जी खडी आहे ही खडी आपल्याला स्थानिक दगडांच्या तुकड्यांपासून मिळते. त्यानंतर
पत्रे लागतात घर साकारण्यासाठी किंवा भिंतींसाठी. तर हे पत्रे जे आहेत हे कशापासून बरं तयार केले जातात? तर लोखंड, ॲल्युमिनियम यापासून हे पत्रे तयार केले जातात. तर हे दगड किंवा लोखंड, ॲल्युमिनियम हे धातू सुद्धा आपल्याला पर्यावरणामध्ये, निसर्गामध्ये आढळतात. त्यानंतर महत्वाचा घटक म्हणजेच पाणी. मग हे पाणी बघा, एखादी बिल्डिंग बांधली जाते, त्या बिल्डिंगच्या ते जे सिमेंटचा जो थर तयार केला जातो, सिमेंटच्या ज्या भिंती किंवा पायलिंग बेस तयार केला जातो, त्यावर पाणी मोठ्या प्रमाणावर मारलं जातं. मग पाण्याचा मुख्य स्रोत कोणता बरं? येस, व्हेरी गुड, पाऊस, रेन. पावसापासूनच आपल्याला पाणी मिळतं. त्यानंतर फरशी. फरशी ही कशापासून बरं तयार केली जाते? तर ग्रॅनाइट, संगमरवर हे जे दगड आहेत हे सुद्धा आपल्याला निसर्गात सापडतात आणि त्यांच्यापासून फरशा तयार केल्या जातात. बालमित्रांनो, अशा प्रकारे हे बांधकामाचं जे साहित्य आहे हे मूळ साहित्य आपल्याला निसर्गातून मिळत असतं, पर्यावरणातून मिळत असतं. आणि म्हणून आपण कितीही वेगवेगळ्या प्रकारची घरं बांधली तरी ही घरं बांधण्यासाठी जे काही मूळ स्रोत, जे काही मूळ घटक आपल्याला आवश्यक आहेत ते या निसर्गातूनच मिळत असतात. बघा, आपण सगळं हे बघितलं की कशा प्रकारे मूळ स्रोत आहे. आपण आपल्या भारताचा जर विचार केला, फक्त भारताचा विचार करू बरं का. आज जगाचा जर विचार केला तर जगाची लोकसंख्या ही फार मोठ्या प्रमाणावर वाढताना आपल्याला दिसून येत आहे. आणि त्याचबरोबरीने आपल्या भारताची सुद्धा आपण बघितली लोकसंख्या तर ती सुद्धा झपाट्याने वाढताना आपल्याला दिसून येत आहे. तर ही लोकसंख्या जितक्या झपाट्याने वाढत आहे तितक्याच झपाट्याने काय लागणार आहे? या लोकांना राहण्यासाठी घरांची आवश्यकता भासणार आहे. बरोबर? मग तितक्या प्रमाणावर, तितक्या मोठ्या संख्येने घरं सुद्धा बांधली जाऊ लागलेली आहे. So the houses are being built in large numbers. And see what this earth is saying. Earth is saying, I am overpopulated. काय म्हणते पृथ्वी? माझ्याकडे मी आता ओव्हर पॉप्युलेटेड झालेली आहे. खूप जास्त लोकसंख्या माझ्या या पृथ्वीवर झालेली आहे. मग काय करायचं बरं? एवढ्या लोकांना राहण्यासाठी जागा तर पाहिजे, घरं तर पाहिजेत. या लोकांना जगण्यासाठी मूलभूत गरजा हव्यात, म्हणजे अन्न हवं. अन्नासाठी काय पाहिजे? नोकरी केली पाहिजे. आपण बघितलं की बेरोजगारी हे सुद्धा एक बेघरपणाचं कारण होऊ लागलेलं आहे. मग ही घरं बांधण्यासाठी माणसाने काय केलं? बघा हो, घरे बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधनांचा वापर केला जातो. आता आपण बघितलं की घर बांधण्यासाठी काय काय लागतं? तर लाकूड लागतं, विटा लागतात, सिमेंट लागतं, काचा, पाणी, खडी हे सगळे घटक लागतात. आणि हे सगळं घटक आपल्याला कशापासून मिळतात? येस, पर्यावरणातून मिळतात. माती, पाणी, वाळू, चुनखडी हे सगळे आपल्याला या पर्यावरणातून मिळतात. म्हणजेच थोडक्यात घरे बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधनांचा वापर केला जातो. Natural resources have to be used in very great quantities to build these houses.
आणि मग काय होतं, मोठ्या प्रमाणावर यांचा उपयोग केला गेल्यामुळे काय केलं जातं बघा, सिमेंट म्हणजेच फॅक्टरी आली, पाणी आलं, कारखान्यांमधून वाहणारं पाणी, लोकसंख्या वाढली म्हणजेच रस्ते तयार करणं आलं, रस्ते बांधले म्हणजेच गाड्या आल्या. बालमित्रांनो, अशा प्रकाराने जसजशी लोकसंख्या वाढत गेली तसतशी घरं बांधण्यासाठी नैसर्गिक साधनांचा वापर माणूस करत गेला आणि त्यामुळेच थोडक्यात वायू प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, माती प्रदूषण ह्याच्यामध्ये सुद्धा दिवसेंदिवस वाढ होताना आपल्याला दिसत आहे. बघा, हे काय आहे, मातीचं प्रदूषण होत आहे. कारखान्यातून बाहेर पडणारं पाणी, त्यामुळे काय होत आहे, मातीचं प्रदूषण होतं, कारखान्यातून बाहेर पडणारे धूर. So these methods are harmful to the environment and lead to air, water, soil and noise pollution also. जसजशा गाड्या वाढल्या तसतशा ध्वनी प्रदूषणामध्ये सुद्धा वाढ होत गेलेली आहे. थोडक्यात या सगळ्यातून काय होत आहे, पर्यावरणाचं प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला दिसत आहे. तर बघा, डोंगर पोखरणे, लोकसंख्या वाढली, लोकांना राहण्यासाठी जागा पाहिजेत, घरं पाहिजेत आणि म्हणून डोंगर पोखरून सपाट जमीन तयार केली जाते किंवा घरांच्या बांधकामासाठी, कारखाने बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर डोंगर पोखरले जातात आणि हे डोंगर पोखरत असताना अशा प्रकारे बघा, ही क्रेन वापरली जाते, त्याचा आवाज, त्याच्यामुळे होणारं ध्वनी प्रदूषण, उडणारी माती, वायू प्रदूषण, मातीचं प्रदूषण, मातीची होणारी धूप, थोडक्यात पर्यावरणाचं प्रदूषण वाढत जात आहे. झाडं तोडली जातात, झाडं तोडल्यामुळे पुन्हा काय होत आहे, वायू प्रदूषणामध्ये वाढ होऊ लागते. तर अशा प्रकारे डोंगर पोखरण्यातून पर्यावरणाचं प्रदूषण होऊ लागलेलं आहे. तर वाळू जी लागते, ही वाळू कुठून आपल्याला मिळते, नदीच्या पात्रातून किंवा समुद्र किनाऱ्यावरून ही आपल्याला वाळू उपलब्ध होते. So extracting sand from seashores and river beds. मग अशा प्रकारे वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणावर होतो. वाळूचा उपसा झाल्यामुळे सुद्धा पर्यावरणाच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होऊ लागलेली आहे. कारण या वाळूमध्ये समुद्रकिनारी असणारे खेकडा, शिंपले यासारखे जीव जे आहेत त्यांच्यावर सुद्धा, त्यांना सुद्धा धोका निर्माण होतो. त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागते आणि पर्यावरणाची हानी होते. जमिनीतून दगड माती काढली जाते. कौलब तयार करण्यासाठी, विटा तयार करण्यासाठी, घराच्या भिंती बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर माती लागते, दगड लागतात आणि मग जमिनीतून ही जी दगड माती काढली जाते आणि त्यामुळे जमिनीची धूप होते. So extracting stone and sand from the ground leads to soil erosion, soil pollution. आणि अशा प्रकारे पर्यावरणाची हानी होते. It is harmful for environment. पुन्हा लोकसंख्या वाढलेली आहे, घरं बांधायची आहेत, कारखाने उभारायचे आहेत, त्यासाठी काय पाहिजे आपल्याला, मोकळी जमीन हवी. जसजशी लोकसंख्या वाढली, दळणवळणासाठी रस्ते बांधणं आवश्यक झालं. मग जमीन मोकळी करण्यासाठी झाडे तोडली जातात. झाडे तोडल्यामुळे
हवेतील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि वायू प्रदूषणात वाढ होते. नद्या, ओढे, तळी किंवा सखल भागामध्ये आपण बघितलंय तर भर घालून जमीन तयार केली जाते. बालमित्रांनो, मुंबईमध्ये थोडासा पाऊस झाल्यानंतर लगेच पाणी साचतं. पूरसदृश्य अशी स्थिती निर्माण होते. कारण काय? तर मुंबईमध्ये असलेली ही जी मिठी नदी आहे, या मिठी नदीवर आपण बघितलंय तर भर घालून त्या ठिकाणी जमीन तयार केलेली आहे आणि त्या ठिकाणी घरं, इमारती बांधलेल्या आहेत. नदीचं पात्र जसं लहान होत गेलेलं आहे, तसं पाणी वाहून जाण्याचं प्रमाण काय झालेलं आहे? कमी झालेलं आहे. आणि म्हणूनच आपण बघतो की थोडासा पाऊस जरी झाला, पावसाचं प्रमाण थोडंसं वाढलं तरी लगेच मुंबई ही जलमय होते. याला कारण काय आहे? तर आपण नद्या, मिठी नदी, थोडे ओढे किंवा सखल भागामध्ये भर घालून जमीन तयार केली आणि त्या ठिकाणी घरं बांधलेली आहे. आणि याचाच परिणाम म्हणजेच काय आहे? आपण पर्यावरणाची हानी करत आहोत आणि म्हणूनच मग आपल्याला पुरासारख्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं. त्याचबरोबर आपण बघितलं की घरं बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर केला जातो. जास्त लोकसंख्या म्हणजेच पाणी जास्त लागतं. कारखाने आहेत, शेती आहेत, त्यासाठी सुद्धा पाणी जास्त लागतं. म्हणजेच जमिनीतील पाण्याचा घरे बांधण्यासाठी किंवा वाढत्या लोकसंख्येला पाणी पुरविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपसा केला जातो आणि अशा प्रकारे भूजलाची पातळी दिवसेंदिवस कमी होऊ लागलेली आहे. Drawing out excessive amounts of groundwater and it leads in decreasing the groundwater level. अशा प्रकारे भूजलाची पातळी कमी होत आहे. बालमित्रांनो, थोडक्यात ही जी सगळी आपण वाढत्या लोकसंख्येचे हे परिणाम बघत आहोत. शेतीसाठी असलेली जमीन वाढत्या शहरीकरणामुळे वस्त्या व रस्ते तयार करण्यासाठी वापरली जाते. वाढत्या लोकसंख्येला राहण्यासाठी घरं लागतात, कारखाने लागतात. कारण एवढ्या लोकसंख्येला जे काही मिनिमम रिक्वायरमेंट्स आहेत, अन्न, निवारा हे तयार करण्यासाठी काय बांधावे लागतात? कारखाने तयार करावे लागतात. वस्त्र लागतात, कपडे ते सुद्धा कारखान्यामध्ये, फॅक्टरीमध्ये तयार होतात. थोडक्यात लोकसंख्या जसजशी वाढत गेली तसं माणसाला रस्ते बांधावे लागले, निवाऱ्याची सोय मोठ्या प्रमाणावर करावी लागली, कारखाने निर्माण करावे लागले आणि त्यासाठी उपलब्ध असलेली जमीन कमी पडू लागली आणि माणसाने जंगल तोडायला सुरुवात केली. शेतीसाठी असलेली जमीन सुद्धा या वस्त्या किंवा रस्ते तयार करण्यासाठी वापरली जाऊ लागली. So, because of growing urbanization, land which was previously used for the agriculture is now being used for roads and to raise settlements for the increasing population. तर बालमित्रांनो, जसजसं शहरीकरण वाढलं, लोकसंख्या वाढली, लोक मोठ्या संख्येने शहराकडे यायला लागली. आपण बघितलं की बेरोजगारी हे सुद्धा एक कारण होतं आणि बेरोजगारी किंवा अपुरे आर्थिक उत्पन्न यामुळे लोक शहराकडे काय होत आहेत? स्थलांतरित होतात आणि जसजशी शहरामध्ये लोक यायला लागली आणि त्यामुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्ते बांधणं आवश्यक झालं, घरं तयार करणं, वस्त्या तयार करणं आवश्यक झालं
आणि आज आपण बघतो रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला अशा या बिल्डिंग्स दिसून येतात. तर वाढत्या शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर जमीन वापरली जाते. बऱ्याच वेळेला मोठ्या प्रमाणावर वणवा लागल्यामुळे जंगलच्या जंगलं नष्ट होतात. अगदी अलीकडचं उदाहरण ऑस्ट्रेलियामध्ये लागलेली आग आणि त्यामुळे ही जी जंगलं आहेत ती जंगलच्या जंगलं पूर्णपणे नष्ट होतात. हा वणवा लागण्याचं कारण काय आहे? बालमित्रांनो, या वणवा किंवा वाळूचा उपसा, डोंगर पोखरणे, जंगल तोडणे ही सगळी पर्यावरणाची हानी जी होत आहे ही मानवनिर्मित कारणांमुळे होत आहे. मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होऊन वनांचा प्रदेश कमी होऊ लागलेला आहे. Trees are felled in great numbers and forests are reduced. आणि मग बघा, थोडक्यात आपली पृथ्वी जी आहे, या पृथ्वीवर असणारी सजीव सृष्टी ती सुद्धा धोक्यात येऊ लागलेली आहे. विविध कारणांमुळे पर्यावरणाची हानी होत आहे. या चित्रात तुम्हाला दिसते बघा, पूर्णपणे जमीन ओसाड पडलेली आहे, झाडं तोडली गेली आणि जणू मानव सुद्धा या हिरव्या वनस्पतींसाठी काय झालेला आहे? उपाशी झालेला आहे. तो सुद्धा या हिरव्या वनस्पतींसाठी किंवा हिरव्या रंगासाठी जणू वाट बघत आहे. आणि याला कारणीभूत कोण आहे बरं? मानव. कारण आपणच आपल्या उन्नतीकरणासाठी, आपली प्रगती करण्यासाठी आपण या पर्यावरणाला ओरबाडणं सुरू केलेलं आहे. जणू आपण तो ओरबाडून घेत आहोत. आपण या पृथ्वीवरची नैसर्गिक साधन संपत्ती मोठ्या प्रमाणावर वापरून ती जणू संपवण्याच्या मागेच लागलेलो आहोत. आणि मग आता आपल्यालाच प्रश्न पडलाय की या पर्यावरणाचं रक्षण कसं बरं करायचं? बालमित्रांनो, बघा या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय? तर झाडांची जंगलं नाहीशी होऊन या ठिकाणी इमारतींची जंगलं आपल्याला दिसून येत आहेत. बालमित्रांनो, हा मोठा प्रश्न तुमच्या पुढे पडला असेल, हो ना? का बरं ही इमारतीची जंगलं निर्माण झाली? येस, इन्क्रीजिंग पॉप्युलेशन. तर वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी फक्त नैसर्गिक साधन संपत्तीचाच वापर केला जात नाही, तर या नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर ऊर्जा आणि नैसर्गिक ऊर्जेचा सुद्धा वापर केला जातो. मग ही नैसर्गिक ऊर्जा किंवा ही जी ऊर्जा आहे ही आपल्याला निसर्गतः कशी बरं उपलब्ध होते? बघूया बरं. बालमित्रांनो, घर बांधण्यासाठी ऊर्जेचा वापर करावा लागतो. पटतंय तुम्हाला? थोडासा विचार करा बघा. कुठे आपल्याला या ठिकाणी ऊर्जा लागते? घरांसाठी लागणारे साहित्य तयार करण्यासाठी ऊर्जेचा वापर करावा लागतो. करा बरं विचार. साहित्य म्हणजे काय काय लागतं आपल्याला? आपण बघितलं. विटा, कौले, सिमेंट, काचा लागतात ना? तर बालमित्रांनो, बघा, काचा लागतात, विटा लागतात, सिमेंट, कौलं, हे सगळं साहित्य घर तयार करण्यासाठी, घर बांधण्यासाठी लागतं. सो ब्रिक्स,
we made from soil, cement from limestone, glass from sand. So all these materials which we make, and for making all these materials we require energy on the large scale. तर हे सगळं साहित्य तयार करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणावर ऊर्जेचा वापर करावा लागतो, बरोबर? मग ही ऊर्जेची वेगवेगळी रूप आहेत. निसर्गामध्ये आपल्याला कोळसा लाकडापासून मिळतो, पेट्रोल जमिनीतून मिळतं, नैसर्गिक वायू मिळतो. तर ऊर्जा निर्माण करण्यासाठी कोळसा, नैसर्गिक वायू, खनिज तेल हे साहित्य आपल्याला लागतं. मग ही जी साहित्य आहेत, हे जे नैसर्गिक स्रोत आहेत ऊर्जेचे, तर हे नैसर्गिक ऊर्जेचे स्रोत जे आहेत यांच्यापासून कारखान्यांमध्ये सिमेंट तयार केलं जातं, काच तयार केली जाते आणि त्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण सुद्धा होत असतं. ऊर्जा तर संपुष्टात येतेच, पण त्याचबरोबर कारखान्यांमधून बाहेर पडणारा धूर, काचेसाठी लागणारं तापमान आणि यामुळे वायू प्रदूषणामध्ये सुद्धा भर पडत आहे. सो कोळसा, पेट्रोल किंवा नैसर्गिक वायू यांच्या ज्वलनाने मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होतं. सो बर्निंग ऑफ these fuels leads to air pollution. आणि या इंधनांचं प्रमाण सुद्धा कमी होतंय. तर बालमित्रांनो, कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक तेल ही पारंपरिक ऊर्जा स्रोत आहे. आणि कोळसा आपल्याला कशापासून मिळतो? लाकडापासून. पेट्रोल जमिनीखालून मिळतं. पेट्रोल, डिझेल ही सगळी नैसर्गिक इंधने आहेत, पारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत. मात्र हे आपल्याला निसर्गातून मिळतात. त्याचबरोबर ह्यांचे साठे सुद्धा मर्यादित आहेत. एकदा आपण हे साठे वापरले की ही इंधनं संपणार आहेत. पुन्हा आपल्याला हे ऊर्जा स्रोत निर्माण करता येणार नाहीत. कोळसा तयार होण्यासाठी लाखो वर्षे लागतात. बालमित्रांनो, ऑइल, पेट्रोल, नैसर्गिक वायू, कोळसा हे पारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत. ऑइल, natural gas, coal, these are non-renewable energy sources and they takes lakhs of years for this to form in nature and therefore we have to use them very consciously. तर हे आपल्याला खूप काळजीपूर्वक, काटकसरीने या ऊर्जा स्रोतांचा वापर करणं आवश्यक आहे. पारंपरिक ऊर्जा स्रोतांची कमतरता जाणवत आहे आणि म्हणूनच या पारंपरिक ऊर्जा स्रोतांचा काटकसरीने वापर करता करता प्रदूषण न करणाऱ्या अशा रिन्युएबल एनर्जी सोर्सेसचा आपल्याला उपयोग करावा लागणार आहे. अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा आपल्याला उपयोग करावा लागेल, जेणेकरून प्रदूषणही कमी होईल, पर्यावरणाची हानी कमी होईल. तर हे अपारंपरिक ऊर्जा स्रोत कोणते आहेत, त्यांचा वापर आपण कसा केला पाहिजे आणि पर्यावरण पूरक घरं कशा प्रकारे निर्माण करता येतील याबद्दल अधिक माहिती पुढच्या भागात घेऊया. तर आज आपण इथेच थांबणार आहोत. असेच सुंदर सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी
या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.